आनंद आणि असाच हसमुख चेहरा तुम्हा सर्व पदाधिकाऱ्यांची साथ ही आमच्या कामाची खरोखर पोचपावती असेल. जिल्हा परिषदला अध्यक्ष म्हणून काम करत असताना एक सुवर्ण काळ होता की जिल्हा परिषद सत्ता एक हाती आपल्याकडे होती, पंचायत समितीही आपल्या सोबत होती, राज्यात केंद्रात आपली सत्ता होती आणि आता तो दुग्ध शर्करा योग पुन्हा आलाय. खरोखर जिल्हा परिषदचं अध्यक्षपद भूषवून किंवा 5 वर्षाचा कालावधी पूर्ण केल्यानंतर कोणी जर विचारलं मॅडम पुन्हा जिल्हा परिषदला उभं राहताय ना, तेव्हा एकच प्रश्न मला कुठेतरी यायचा, होय म्हणायचं, सोडून द्यायचं, एवढं चाललेलं. पण त्याही पलीकडे येऊन वाटायचं की असा सगळा योग जुळून आला पाहिजे, राज्यात केंद्रात सत्ता आपली असली पाहिजे, त्यावेळी काम करण्याची जी मजा आहे ती काही अवघड आहे. आदरणीय आपले खासदार नारायणराव राणे साहेब, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे साहेब, या भागाचे आमदार निलेशजी राणे साहेब यांच्या माध्यमातून विकास कामांसाठी अडचणी कुठे नाहीच आणि नव्हती आणि यापुढेही नसणार. पण आज आम्ही सत्कार समारंभ केलाय. खरोखर इथे उपस्थित असलेले आणि जे काही कारणास्तव इथे नसतील त्यांच्या सर्वांपर्यंत माझा एक निरोप की हा कौटुंबिक सत्कार आहे असं मी मानते. कारण कुटुंब ज्याच्या सोबत आहे त्याला कशाचीच कमतरता भासत नाही आणि याचं मी मूर्तिमंत उदाहरण आहे. कारण माझा कार्यकाळ आजपर्यंत लक्षात राहिला, थोडाफार का असेना पण जो लक्षात राहिला आणि तुम्हाला आज ह्या प्रचाराच्या दरम्यान सुद्धा जाणवला, याचं कारण जशी सगळीकडे सत्ता होती म्हटलं तेही एक प्रमुख आहे, पण त्याही पलीकडे जो निधी येत होता तो तुमच्यापर्यंत पोहोचत होता आणि तुमच्या माध्यमातून सगळे प्रस्ताव पूर्ण होत होते. कधीही कुठल्याही अधिकाऱ्याने कधी अडवलं किंवा कुठच्या कामात दिरंगाई केली असा एकही अधिकारी आतापर्यंत माझ्या निदर्शनास आला नाही.